महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षांमध्ये इनकमिंग आणि आउटगोईंगला आता कमालीचा वेग आला। नाशिकमध्ये मनसेच्या आणखीन एका नगरसेविका सुमन ओहोळ यांनी शिवसेनेत प्रवेश केला, त्यामुळे मनसेला आणखीन एक मोठा धक्का बसलाय। यांची अवकात नव्हती, अवकात हे होते कोण दुसऱ्या पक्षात असताना भीक मागत लाचार साहेबांसमोर पडले होते। माझ्याशी तर बोलायचंच नाही कोणी। तिथे काढले 2.5 वर्ष, लक्षात ठेवा। लाचार होते, लाचार भिकारी राजसाहेबांच्या जीवावर मोठे झाले। हे राजसाहेबांच्या जीवावर मोठे झाले आणि दुर्दैव असं झालं, दुर्दैव की ज्या ताटात खाल्लं त्याच ताटात त्या नालायकांनी विष्ठा केली, लक्षात ठेवा। मनसे नेते आणि नाशिक जिल्हा प्रभारी अविनाश अभ्यंकर यांचा हा जळफळाट स्वाभाविक आहे, कारण ज्या नाशिक पालिकेत मनसेची सत्ता आहे त्याच ठिकाणी मनसेचं इंजिन रुळावरून उतरू लागले। या ठिकाणी मनसेला एकामागून एक जोरदार धक्के बसू लागलेत। आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेमधून गळती सुरू झाली आहे। मनसेच्या 39 विद्यमान नगरसेवकांपैकी तब्बल 19 जणांनी पक्षाला जय महाराष्ट्र करून शिवसेनेत प्रवेश केलाय। रविवारी नगरसेविका सुमन ओहोळ यांनी पती आणि माजी नगरसेवक विजय ओहोळ यांच्यासह शिवसेनेत प्रवेश केला। उद्धवजींवरती प्रचंड विश्वास हा नाशिककरांचा आहे आणि त्यांनी जी भूमिका घेतल्या वेळोवेळी त्यावर नागरिकांचा, तिथल्या रहिवाशांचा, त्याचबरोबर अनेक पक्षातल्या लोकप्रतिनिधींचा आज साहेबांच्या भूमिकेला पाठिंबा आहे। राज ठाकरे यांचा करिश्मा आणि युवकांचा असलेला ओढा यामुळे नाशिक पालिकेची सत्ता काबीज करण्यात मनसेला यश आलं। मात्र गेल्या काही वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय, त्यामुळे नाशिक मनसेत फूट पडत चालली आहे। याला काही प्रमुख कारणंही आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जादू ओसरू लागली आहे, त्यामुळेच की काय पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचा पक्ष नेतृत्वावर विश्वास राहिलेला नाही। राज ठाकरे आणि मनसेचे नेते नाशिकमध्ये विकासाचा दावा करत असले तरी स्थानिक नगरसेवकांनाच यावर विश्वास नाही, कारण विकासाचं चित्र नसून आगामी काळात फक्त दावे करून मतं मिळणार नसल्याची भीती या नगरसेवकांना आहे। गेल्या काही वर्षात मनसे पक्षाचा आलेख चढता नसून उतरता राहिलाय, त्यामुळे मतदार राजा पुन्हा मनसेच्या तिकिटावर आपल्याला निवडून देईल याची शाश्वती या नगरसेवकांना नाहीये। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनसेची जादू ओसरत असली तरी नाशिकमध्ये शिवसेनेची जोरदार हवा आहे। तसंच भाजपनेही जिल्ह्यात आपलं बस्तान मांडलंय, त्यामुळे मनसेतून बाहेर पडून या दोन्ही पक्षात जाण्याला अधिक पसंती मिळते। असं असलं तरी मनसे नेते डॅमेज कंट्रोल करतानाच पाहायला मिळतंय। हे घरचेच घरमेती निघाले म्हणून पक्ष संकटात आला, पण ते विसरले। जाताना एकटेच गेले लपत छपत, एकही नाशिकचा कार्यकर्ता हल्ला नाही। नाशिकमध्ये विकास कामांचा आणि पुन्हा मुसळणी मारण्याचा दावा मनसे नेते करत असले तरी ग्राउंड रियालिटी कुणीही नाकारू शकत नाही। त्यामुळे आगामी पालिकेत मनसे आणि राज ठाकरेंसमोर वास्तव स्वीकारण्याचं आव्हान निर्माण झालंय। सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।